RJR Herbal Hospitals. चार पिढ्यांपासून RJR हर्बल हॉस्पिटल भारतातील 6 राज्यांमध्ये 90हून अधिक शाखांसह आणि 250हून अधिक डॉक्टरांसह सोरियासिस, संधिवात, मधुमेह, वंध्यत्व, PCOD आणि अशा अनेक आजारांवर यशस्वीरित्या उत्तम चिकित्सा देत आहेत. आमच्या RJR हर्बल हॉस्पिटलमधून 60 लाखांहून अधिक रुग्ण बरे झालेले आहेत. त्यांच्यातील काही रुग्णांनी आपल्या वैद्यकीय उपचारांचे अनुभव सांगितले आहेत, ते ऐकूया. RJR हॉस्पिटलचे विशेष उपचार: सोरायसिस, दमा, सायनस, PCOD, गुडघेदुखी, संधिवात, वेरिकोज वेन, डोकेदुखी, गॅस्ट्रिक समस्या, थायरॉइड, मधुमेह, मानदुखी, वंध्यत्व, मूळव्याध, अर्धांगवायू, अल्सर, एक्झिमा, बद्धकोष्ठता, फायब्रॉइड्स, मूतखडे, युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन आणि यासारखे आजार आणि त्रास नाडी परीक्षण करून प्रत्येक रुग्णाचा आजार ओळखला जातो आणि त्याला समूळ नष्ट करण्यासाठी त्यावर उपचारही केले जातात. त्वचेला खाज येणे, त्वचेवर चट्टे, पुरळ उठणे, त्यातून रक्तस्राव होणे आदी लक्षणांनी युक्त सोरियासिसग्रस्त लाखो रुग्णांवर आमच्या RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये यशस्वीरित्या उपचार केले गेले आहेत. त्यांच्यातील काही रुग्णांनी आपल्या वैद्यकीय उपचारांचे अनुभव सांगितले आहेत, ते ऐकूया. सोरायसिसचा त्रास असलेली व्यक्ती उपचारानंतर. माझं नाव नवल संगवे. मी ठाण्याहून मानपाड्यातून आलो. मला 7-8 वर्षापासून याचा त्रास आहे. त्याच्यामधून खपल्या निघत होत्या, जाड कातडी निघत होती, पातळ कातडी निघत होती, रक्त येत होतं आणि त्याच्यापासून मला काही 8 वर्ष झालं मी बाहेर ट्रीटमेंट घेतली, त्याचा काही फरक पडलाच नाही. नातेवाईकांनी आम्हाला इथला पत्ता दिला, आम्ही इथे आलो. डॉक्टरांनी सगळे तपासणी केली, त्यावर त्यांनी आम्हाला औषध वगैरे दिले. ते व्यवस्थिशीर आमचं घेतल्यामुळं व्यवस्थिशीर झालं. पायाला भेगा पडत होत्या, भेगा बंद झाल्या. ते कातडी निघत होती, रक्त येत होतं, ते पण बंद झालं. RJR या हॉस्पिटलमध्ये आल्यामुळं डॉक्टरांचे धन्यवाद. सोरायसिसचा त्रास असलेली व्यक्ती उपचारानंतर. माझं नाव प्रशांत प्रवर पंडित, राहतो उरणमध्ये. मला सोरायसिसचा त्रास होते, ते जवळजवळ 7-8 वर्ष झाले असेल मला त्रास झाला त्याचा. पण आता थोडा मी टी व्हीवर बघितल्यानंतर मी ॲड बघितली टी व्हीवरती आणि मी इकडे आलो. पहिले उरणमध्ये आमच्या इथं दवाखान्यामध्ये घेतलेला, 2-3 वेळा केला, पण तेवढा पुरता फरक पडायचा, परत तसं व्हायचं ते. त्यानंतर मग टी व्हीवरती बघितलं. टी व्हीवर बघितल्यानंतर मी इथे आलो. इथे महिनाभर ट्रीटमेंट घेतल्यानंतर महिन्याने फरक पडला मला. पहिल्यापेक्षा चिकार मला बरं वाटला. म्हणजे एवढ्या ह्याच्यातनं मला जखम आहे ना अशी ओलीवर दिसायची, त्याच्याने खास उठून ते मला सफेद पडायचं त्याच्यावरनं. ते आता ते मला कमी झालं चांगलं सगळं. आता त्यामुळे मी ट्रीटमेंट चांगली झाली माझी इथे मला बरा वाटला चिकार. आता चांगला वाटायला लागला मला. त्यामुळे डॉक्टरांचे आणि याचे RJR हॉस्पिटलचे मी आभार मानते.
RJR मध्ये लिहून दिलेली औषधं प्रामाणिकपणे तयार केली जातात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त आहेत. सोरायसिसचा त्रास असलेली व्यक्ती उपचारानंतर. मी मनीषा शिंदे, मी मीरा रोड इथून आले. माझ्या पायांना खाज यायची, खूप इचिंग व्हायचं, असं भेगा पडून रक्त यायचं आणि अशी बोटं सुजायची. पण मी बरेच डॉक्टर केले, त्यांनी बरेच औषधं दिली, ट्यूब मलम दिले लावायला. त्यांनी तात्पुरतं मला हे व्हायचं, ते औषध बंद केले की मला पुन्हा खाज वगैरे यायची. पण मी एकदा असंच ॲड बघताना मला फक्त RJR म्हणून इकडचं मी बघितलं, तर मग मी म्हटलं की चला बघूया जाऊन की कसं वाटतं आहे. पण मी इथे आले आणि मला डॉक्टरांनी औषधं वगैरे छान दिली. 1 महिना झाला, 1 महिन्यामध्ये मला खूप फरक पडला त्याच्यामुळे. आणि माझं ते सुजलेले बोटं पण होते, ते पण सूज कमी झाली, खाज कमी झाली, बऱ्यापैकी मला खूप आराम पडला त्याच्याने. त्यामुळे मी RJR हॉस्पिटल आणि ह्या डॉक्टरांचे धन्यवाद. सोरायसिसचा त्रास असलेली व्यक्ती उपचारानंतर. भगवान रामचंद्र घोंगडे, गाव पैनी. हे 5 वर्षापासून सोरायसिस होता. मला अंग खाजवत जाय, हे खूप त्रास होत जाय. मला जेवण जात नसं, काही नसं. अंगावर फूट डाग होती, सगळे डाग क्लिअर झाले. RJS आलो तो ऑप्शन. TV ला एक दिवस ॲडव्हर्टायझिंग बघितले तर आलो मग. पण हे फरक पडला आता. मग 3 महिने ट्रीटमेंट घेतली आणि ट्रीटमेंट घेतल्याच्या बाद मला फरक जाणवला. आता खाजवत नाही, आता चांगली येते तब्येत. RJSचे धन्यवाद. सोरायसिसचे प्रकार: प्लेग सोरायसिस, नेल सोरायसिस, गट्टे सोरायसिस, इन्व्हर्स सोरायसिस, पिस्टुलर सोरायसिस, एरिथ्रोडर्मिक सोरायसिस, स्कार्फ सोरायसिस आणि यासारखे सोरायसिसचे प्रकार वनस्पतीपासून बनवलेले आयुर्वेदिक औषध घेऊन RJR हॉस्पिटलमध्ये बरे केले जातात. सोरायसिसचा त्रास असलेली व्यक्ती उपचारानंतर. ही माझी आई आहे, हिचं नाव नंदा कसरे आहे. तर गेल्या 16 वर्षाचा हा जो त्रास आहे तो आम्ही RJR हॉस्पिटलचे ॲड TV ला बघून इथे आलो आणि ते औषध चालू केल्यापासून आता बऱ्यापैकी फरक पडलेला आहे. TV ला ॲड बघून आम्ही हे औषध चालू केलं. डॉक्टरांना आमची सगळी माहिती सांगितली की आम्हाला जे ओल्ड डॉक्टर होते ते स्किनला मलम वगैरे लावायला द्यायचे. ते लावल्यानंतर खाज कमी व्हायची, गोळ्या वगैरे खाऊन खाज कमी व्हायची, पण परत आहे तसंच होत होता त्रास. हिस्ट्री आम्ही ती पूर्ण डॉक्टरांशी कन्सल्ट केली. डॉक्टरांनी मग आम्हाला त्यानुसार आता जे औषध दिले ते गेल्या 16 वर्षाचा जो त्रास होता, जो होणारा त्रास होता तो आता 1 महिन्यामध्ये भरपूर प्रमाणात कमी आहे, खूप कमी झालेला आहे. त्यामुळे RJR हॉस्पिटलचं आणि डॉक्टर्स टीमचं मनापासून धन्यवाद.
सोरायसिसचा त्रास असलेली व्यक्ती उपचारानंतर. माझं नाव राम सजन कांबळे. मला हे सोरायसिस झालेलं होतं 2.5 वर्षापासून झालं होतं. मला 2.5 वर्षापासून की माझ्या हाताला असं एकदम काळ्या आणि हात फुटत होते, रक्ताचे भेगा पडत होते, पायालासुद्धा भेगा पकडत होत्या. सगळं मला चालता येत नव्हतं, हे खाता येत नव्हतं. तर मला सगळ्या गोष्टी करून मला चालता येत. मग मी दुसऱ्या दवाखान्यात गेलो. दुसऱ्या दवाखान्यामधून इकडे फिरून एकदम ते टी व्हीमध्ये जाहिरात आली. मी जाहिरात म्हणून इथे RJ दवाखान्यामध्ये आलो. RJ दवाखान्यात इथे मला आला. त्याने मला 2 महिन्यामध्ये 3ऱ्या महिन्यामध्ये मला त्याने एकदम ओके केलं, एकदम ठीक केलं एकदम. तर आज मी चालतो फिरतो. त्यांच्या दवाखान्याचे मला मी आभारी आहे. त्यांच्या दवाखान्याचे मी आभारी आहे. आमच्या RJR हॉस्पिटलमध्ये 22 लाखाहून अधिक रुग्ण सोरायसिसवर उपचार घेऊन बरे झाले आणि 85% रुग्णांना सोरायसिसची पुनरावृत्ती पुढील 5 ते 15 वर्षात झाली नाही. सोरायसिसने त्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. गुडघेदुखी 22 लाखांहून अधिक रुग्णांना गुडघ्या बदलण्यासाठी सांगण्यात आले होते. असे रुग्ण शस्त्रक्रिया न करता आमच्या RJR हॉस्पिटलमध्ये बरे झाले आणि गुडघेदुखीच्या वेदनेपासून त्यांना पूर्णपणे आराम मिळाला आहे. आता त्यांना पायऱ्या चढताना व उतरताना त्रास होत नाही आणि उठता बसताना देखील त्रास होत नाही. गुडघ्याच्या समस्येने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. आमच्या RJR हॉस्पिटलमध्ये 22 लाखाहून अधिक रुग्ण सोरायसिसवर उपचार घेऊन बरे झाले आणि 85% रुग्णांना सोरायसिसची पुनरावृत्ती पुढील 5 ते 15 वर्षात झाली नाही. सोरायसिसने त्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. गुडघेदुखी 22 लाखांहून अधिक रुग्णांना गुडघ्या बदलण्यासाठी सांगण्यात आले होते. असे रुग्ण शस्त्रक्रिया न करता आमच्या RJR हॉस्पिटलमध्ये बरे झाले आणि गुडघेदुखीच्या वेदनेपासून त्यांना पूर्णपणे आराम मिळाला आहे. आता त्यांना पायऱ्या चढताना व उतरताना त्रास होत नाही आणि उठता बसताना देखील त्रास होत नाही. गुडघ्याच्या समस्येने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. सांधेदुखी, सांध्यांना सूज आणि जडपणा यासह ज्यांचा रक्त तपासणीमध्ये RA फॅक्टर वाढलेला दाखवतो असे अनेक रुग्ण आमच्या RJR हर्बल हॉस्पिटलच्या सलग 3 महिने चिकित्सेनंतर बरे झालेले आहेत. त्यांचा RA फॅक्टर सामान्य पातळीत दाखवतो आणि आज ते कोणत्याही वेदनेशिवाय निरोगी आयुष्य जगत आहेत. त्यांच्यातील काही रुग्णांनी आपल्या वैद्यकीय उपचारांचे अनुभव शेअर केलेले आहेत, ते ऐकूया. संधिवाताचा त्रास असलेली व्यक्ती उपचारानंतर. माझं नाव अनिल भीमराव कोठुळे. मी नाशिक रोडचा राहणारा असून मला सांधेवात झाला होता. मी यांची ॲड बघितली टीव्हीवर ॲड बघितल्यानंतर मग मी यांना कॉन्टॅक्ट केलं. आम्ही इथे आलो. इथं आल्यानंतर त्यांनी आम्हाला त्या औषधाचं हे नाडी निरीक्षण करून त्यांनी ते बघितलं. त्यांनी आम्हाला औषधं वगैरे दिले. त्यांनी मला आता भरपूर फरक पडला. पहिले मला चालता येत नव्हतं, आता मला थोडंफार चालता येतं आहे आणि माझे अजून उपचार चालू आहे. इथले औषधं घेतल्यानंतर मला भरपूर फरक पडला. मी चालू शकतो व्यवस्थित. मला इथल्या डॉक्टरांनी आणि स्टाफने खूप सहकार्य केलं.
RJIचे मी खूप धन्यवाद मानतो. संधिवाताचा त्रास असलेली व्यक्ती उपचारानंतर. नमस्कार, ह्या माझ्या सासूबाई आहेत. ह्यांचं नाव यमुनाबाई राठोड आहे. तर ह्यांना 6 वर्षापासून गुडघेदुखीचा त्रास होता खूप. हातापायात मुंग्या येणं, कंबर दुखणं. आम्ही पुष्कळ ठिकाणी ह्यांचा उपचार केला. डॉक्टरांनी आम्हाला तिथे सजेस्ट केलं की ऑपरेशन करावं लागेल तरच तुम्हाला फरक पडेल वगैरे. तर आम्ही नाही का एकदा TV वर ॲड बघितली असंच RJR. तर आम्हाला कळालं की इथे मुंबईला ते ट्रीटमेंट देऊ शकतात. तर आम्ही इथे आलो. 2 महिन्यापासून आम्ही ते ट्रीटमेंट करतोय. तर आम्हाला खूप काही फरक पडला इथे. तर आम्ही मनापासून आभारी आहोत ह्या दवाखान्याचं आणि ह्या डॉक्टरांची. मी मनापासून त्यांना धन्यवाद करते. थँक्यू. संधिवाताचा त्रास असलेली व्यक्ती उपचारानंतर. नमस्कार, माझं नाव सचिन गोळे. मी इथेच नाशिकमध्ये राहतो. ही माझी आई आहे. हिचं नाव सीता आहे. गेल्या 20 वर्षांपासून माझ्या आईच्या गुडघ्यामध्ये प्रॉब्लेम आहे. उठता बसता येत नव्हतं. कुठेही चालू फिरू शकत नव्हती. 1 वर्षापासून माझी आई बेड रेस्टवर होती. जमिनीवर पायच ठेवू शकत नव्हती. खूप त्रास व्हायचा. ताकदच नव्हती. खूप ठिकाणी मी उपचार करण्यासाठी नेलं, पण फायदा नाही झाला. कुठे हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं म्हटलं तर 2 माणसांची मला मदत घ्यावी लागायची. आईला सुद्धा त्रास व्हायचा. त्यानंतर मी टीव्हीवरती ॲडव्हर्टाइजमेंट पाहिली आणि नंतर मी RJR हॉस्पिटलमध्ये आणलं. फक्त 2-3 महिनेच मी माझ्या आईची ट्रीटमेंट इथे केली. आता तिला थोडासा आराम आहे. आता आई स्वतः चालू फिरू शकते. हॉस्पिटलमध्ये येण्याआधी तर आई स्वतःहून शिड्यासुद्धा चढू शकत नव्हती. आता मला बरं वाटतंय की आई स्वतःहून इथे चालू फिरू शकते. बघून बरं वाटतं. आई आता आधीपेक्षा बरी आहे. इथल्या चांगल्या ट्रीटमेंटमुळे माझ्या आईला खूप फायदा झाला. इथली आयुर्वेदिक ट्रीटमेंट खूपच चांगली आहे. डॉक्टर वंदना मॅडम यांचे मनापासून आभार आणि RJR हॉस्पिटलला सुद्धा धन्यवाद. RJR हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या हाताची नाडी तपासून रोगाचे मूळ कारण शोधून रुग्णांवर कोणताही दुष्परिणाम न होऊ देता उपचार दिले जातात. लाखो दम्याचे रुग्ण जे इन्हेलर आणि निब्युलायझर वापरत होते त्यांच्यातील काही रुग्ण आमच्या RJR हर्बल हॉस्पिटलच्या चिकित्सेमुळे बरे झाले आहेत. त्यांच्यातील काही रुग्ण हे आपल्या वैद्यकीय उपचारांचे अनुभव सांगत आहेत. त्याबद्दल ऐकूया. दम्याचा त्रास असलेली व्यक्ती उपचारानंतर. माझे दाजी सुरेश दोंडे पातर्डे, त्यांना 4 वर्षापासून दम्याचा ह्याचा त्रास होता. चढताना उतरताना दम लागायचा. आम्ही सातारला 2-3 दवाखाने दाखवले पण काय फरक पडला नाही आणि त्यांना 2-3 वेळा पंप दिवसातून घ्यावा लागायचा. आणि आम्ही मुंबईला RJ हॉस्पिटलला गेलो. तिथं त्यांच्याकडून 1 महिन्याची औषधे घेतली. आम्हाला भरपूर फरक पडला. त्याबद्दल आम्ही डॉक्टरांचं RJ हॉस्पिटलचं आभारी आहोत. दम्याचा त्रास असलेली व्यक्ती उपचारानंतर. माझं नाव लक्ष्मीबाई दत्तात्रय गिरी. मी लातूरून आलो. मला हे श्वासाचा त्रास 10 वर्षापासून होत होता. खूप ठिकाणी दाखवलं पण काही मला जाणवलं नाही विलाज झालेला. मी खूप दिवसापासून TV बघत होते. TV मध्ये मला ह्याची आठ मिळाली की RJR हॉस्पिटलची. मग हे बघून मी इथं औषध गोळ्या घ्यायला आले. मग ह्या ठिकाणी येण्याबद्दल माझा चांगलाच फरक पडला. औषध गोळ्या खाण्यापासून. चालताना दम लागत होता पण पंपी वडायला होता पण त्याचा काही फरक जाणवला नाही. इथली औषधं खाल्ल्यापासून मला चांगलं वाटलं नाही म्हणून आम्ही अजून डबल इथं आलो.
मी 1 महिन्याची औषधं खाल्ल्यानंतर मला चांगला फरक जाणवला. त्यांनी कशी खायची, का खायची ते व्यवस्थित आम्हाला औषधाची माहिती दिली. मग ते औषधं खाल्ल्यापासून मला चांगलाच फरक वाटत आहे. इथले औषधं खाल्ल्यानंतर मला चांगला फरक जाणवला. मला पहिलं काम करू वाटत नव्हतं, दम लागत होता, झोप येत नव्हती. पण इथले टायमावर औषधं खाण्यामुळं मला चांगला फरक पडला आहे औषधाचा. इथल्या RGR हॉस्पिटल डॉक्टरांचे मी धन्यवाद मानते. दम्याचा त्रास असलेली व्यक्ती उपचारानंतर. माझं नाव राजू शिवाजी धोंडे. माझ्या आईला सांधिवात आणि गुडघेदुखी परत अस्थमा ह्याचा त्रास होत होता खूप दिवसापासून. हे मेडिसिन घेण्याच्या अगोदर तिला पित्ताचा त्रास होता, तिला उलटी वगैरे व्हायची, मग परत जेवण वगैरे पण जायचं नाही आहे. तर आता 10-15 वर्ष झाले त्यांना ह्या गोष्टीचा त्रास होतो आहे. आम्ही खूप सारे प्रायव्हेट डॉक्टर्स वगैरे परत ॲलोपॅथिक आणि जे आयुर्वेदिक डॉक्टर वगैरे खूप सारे ट्रीटमेंट केल्या, पण तिथे आम्हाला पाहिजे एवढा रिझल्ट भेटला नाही आहे आणि आम्हाला फरक पडला नाही त्या गोष्टी. नंतर मग आम्ही पुढे जाऊन हे ॲड बघितली आणि नंतर मग आम्ही चेंबूरला कॉन्टॅक्ट केला. तुमचा नंबर होता टी व्हीवरती तो कॉन्टॅक्टद्वारे मग आम्ही तिथे ट्रीटमेंटसाठी मी माझ्या वडिलांना वाटवलं तिथे या दोघांना. नंतर मग आम्ही ट्रीटमेंट चालू केली. 1 महिन्यामध्ये आम्हाला खूप सारा फरक पडला तिथे. जॉईंट्स वगैरे आता पहिल्यासारखे दुखत नाही आहेत, चालायला वगैरे उठायला वगैरे बसायला त्रास व्हायचा तो पण आता खूप कमी झाला आहे, म्हणजे खूपच कमी झाला आहे. धन्यवाद. इथून थँक्यू. सायनसचा त्रास असलेली व्यक्ती उपचारानंतर. नमस्कार मंडळी, माझं नाव श्रीदेवी आहे. मी मंचर गावातून आले आहे. मला सायनसचा त्रास होता, त्यासाठी 10 वर्षांपूर्वी माझं ऑपरेशन पण झालेलं होतं. पण त्यानंतर पुन्हा मला त्रास सुरू झाला आणि श्वासच घेता येईना. छाती जड व्हायची आणि नाकातून सारखं पाणी गळायचं. मग जिथे कुठे मी गेले हॉस्पिटलमध्ये मला ऑपरेशन करायला सांगितलं. ऑपरेशनचं नाव ऐकून मला भीती वाटली. त्याच्यानंतर RGR हॉस्पिटलमध्ये आम्ही आलो. तेव्हापासून 1 महिना झाला माझा उपचार चालू आहे. तब्येत सुधारली आणि खूप छान वाटतंय. ऑपरेशनची गरज अजिबात नाही पडली. म्हणाले होते ऑपरेशन करावं लागेल, खूप त्रास होईल, 1 लाख रुपये लागतील, यातलं काहीच नाही झालं. आता मी अगदी ठीक झाले. इकडच्या ट्रीटमेंटमुळे मला खूप बरं वाटलंय. इकडची मेडिसिन खाल्ल्यानंतर मला खूप फायदा झालाय. याआधी श्वास घेताना मला खूप त्रास व्हायचा, आता श्वास घेताना मला कसलाच त्रास होत नाही. मला खरोखर खूप बरं वाटलंय. RGR हॉस्पिटलला मनापासून खूप खूप धन्यवाद. चालताना त्रास होणे, पायऱ्या चढायला त्रास होणे, खाली बसल्यावर उठायला त्रास होणे आणि अशा सांधेदुखीच्या वेदनेने ग्रस्त असलेल्या अनेक रुग्णांवर आमच्या RGR हर्बल हॉस्पिटलमध्ये यशस्वीरित्या उपचार करण्यात आलेले आहेत. त्यांच्यातील काही रुग्णांनी आपले अनुभव सांगितले आहेत, ते ऐकूया. 2 वर्षांपासून गुडघेदुखीचा त्रास असलेली व्यक्ती 2 महिन्यांचा उपचारानंतर. मी मनीष वासुदेव पवार. हे माझे वडील वासुदेव बाबू पवार. यांना 2 वर्षापूर्वी खूप त्रास होता गुडघ्यांचा, कंबरेचा. 2 महिन्यापूर्वी आम्ही त्या RGRकडे आलो होतो या क्लिनिकमध्ये. यांच्याकडे जस्ट मेडिसिन्स घेतल्या. मेडिसिन्स घेतल्यानंतर 2 महिन्यानंतर जेव्हा ते पूर्वी वॉकरनी चालवत होते, आज ते विदाऊट वॉकरनी चालतात आहे. हे त्यांच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट झालेली आहे आणि RGRनी जे केलं आहे त्यांच्यासाठी ट्रीटमेंट एकदम खूप चांगलं केलं आहे. याच्या आधी आम्ही जी ट्रीटमेंट घेतली होती फॅमिली डॉक्टरांकडे, त्यांच्याकडे परफेक्ट ट्रीटमेंट भेटली नाही आहे आणि RGRवाल्याने आम्हाला सपोर्ट खूप छानपणे केला आहे. चांगलं ट्रीटमेंट वगैरे त्याने चांगली दिलेली आहे आणि डॉक्टरांचे आम्ही खूप धन्यवाद करतो. वर्षांपासून गुडघेदुखीचा त्रास असलेली व्यक्ती 2 महिन्यांचा उपचारानंतर. माझं नाव सुमन प्रभाकर डोईफोडे. मला शिड्या वगैरे चढताना त्रास व्हायचा, असं साधं चाललं तरी त्रास व्हायचा. उठता बसताना झोपताना किचनमध्ये काय काम करताना मला बेल्ट लावायला लागायचा. मला भरपूर डॉक्टरांचं औषध केले. माझा गुडघा दुखतो, गुडघ्यात गॅप आहे, ऑपरेशन करायला सांगितलेलं डॉक्टरांनी. पण आम्ही काय ऑपरेशन केलं नाही. आम्ही RGRमध्ये आलो 1 महिन्यापूर्वी. आता काय बेल्टची जास्त गरज पडत नाही आणि चालता उठता बसताना मला आता 50% फरक पडलेला आहे. त्यामुळे मी RGR
हॉस्पिटलमध्ये परत दुसऱ्यांदा औषध घ्यायला आलेले आहे. येथील स्टाफचे आणि डॉक्टरांचे RJRच्या धन्यवाद. दोन वर्षांपासून गुडघेदुखीचा त्रास असलेली व्यक्ती 2 महिन्यांचा उपचारानंतर. नमस्कार, मी कल्याणवरून आलेलो आहे. मला पायावर हे डाग उठले होते सगळे आणि गुडघ्याला चालायला येत नव्हतं. डॉक्टरला विचारलं तर ऑपरेशन करायला सांगितलं होतं मला. मी नाही ऑपरेशन, दवा गोळ्या चालवल्या, 1 महिनाभर खाल्ल्या गोळ्या. डॉक्टरच्या मी काय चाललं नाही. डॉक्टरला ऑपरेशन करायला सांगितलं तरी मी नाही. अंगाची खाज बी होत होती माझ्या पुरी, कमरेची रातभर झोप येत नव्हते, डोळ्यातनं पाणी पडत ते बी सगळं थांबलेलं आहे आता माझ्या. TV मी प्रोग्राम पाहिला, त्याच्यामध्ये RJR यांचा प्रोग्राम दाखवलेला होता. त्याचा नंबर बी दिले होते आम्हाला. त्या नंबराप्रमाणे मी इथं डोंबिवली इथं आलो. त्यांच्याकडं उपचार घेतला मी. त्यांनी दवा गोळ्या दिल्या. RJR इथं इलाज चालू आहे माझा. तिथे गोळ्या दवा घेतल्यापासून ठीक आहे आता सगळं पायाचे सगळं. धन्यवाद तुमचा RJRचा, धन्यवाद. महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, पॉंडिचेरी मध्ये 90 पेक्षा जास्त शाखा. चेंबर पूर्व शाखा क्रमांक 101A, पहिला मजला, श्री सौरभ चेंबर्स, श्री सौरभ डिझायनर स्टुडिओवर, भारत लॉज समोर, चेंबर पूर्व रेल्वे स्थानकाजवळ, NG आचार्य मार्ग, चेंबूर पूर्व, मुंबई, महाराष्ट्र. डोंबिवली पूर्व शाखा दुकान क्रमांक 1, कोणार्क आर्केड, कल्याण रोड, KDMC क्रीडा संकुल व्यतिरिक्त डोंबिवली पूर्व, मुंबई, महाराष्ट्र. नवी मुंबई शाखा सत्यम टावर, प्लॉट नंबर 18-19, दुकान नंबर 16-17, सेक्टर 20, कोपर खैरणे, नवी मुंबई. पुणे शाखा दुकान क्रमांक 4 आणि 5, कमला कॉर्नर, तळ मजला, जुना बाजार चौक, मंगळवार पेठ, पुणे, महाराष्ट्र. नाशिक शाखा दुकान क्रमांक G8 आणि 9, अशोका रियाल्टी, अथर्व हाइट्स, जेल रोड, दसक, नाशिक, महाराष्ट्र. कोल्हापूर शाखा RS क्रमांक 266, प्लॉट क्रमांक B14, जुने पुणे बँगलोर रोड, पोस्ट मार्केट यार्ड, कोल्हापूर, महाराष्ट्र. सोलापूर शाखा क्रमांक 150, डफरीन चौक, VIP रोड, रेल्वे लाईन, सोलापूर, महाराष्ट्र. नागपूर शाखा प्लॉट क्रमांक 193, सूर्यानगर, कळमना मार्केट रोड, SBI बँक जवळ, नागपूर, महाराष्ट्र.